हा स्टॅच्यू ऑफ अथेना आहे. अथेना या देवीवरून अथेन्स हे नाव पडलेलं आहे. आणि तिच्या हातामध्ये भाला आणि ढाल आहे, म्हणजे ती लढायला उभी आहे. लढायला कोणाशी लढायला उभी आहे तर राक्षस किंवा दुष्ट प्रवृत्तींशी लढायला उभी आहे. तर अशी इथली देवी होती. ते नंतर आता कन्वर्ट करून आता ही ख्रिश्चन कंट्री आहे, पण ही जुनं जे आहे ना ते असं आहे. आता अजून एक गोष्ट अशी आहे, one of these figures correspond to a kind of a wing. So up on the top it was a weathercock, so as the wind was blowing, as this was turning, showing what? Direction of the wind and the speed. Yeah? What else? 6 sundials. You see these metallic antennas in my laser? So as the, they say sundial आणि 8 दिशांचा. But drops on that, they could say to you what time it is during a sunny day. And if it's cloudy, and if it's raining, no time. Before Christ. No Rolex. Before Of Christ. course it was. The famous hydraulic clock. So 8 दिशा आणि 6 you will see. This is पॅनल्स लावलेले आहेत. This was the second largest Turkish mosque in Athens from 18th century. लायब्ररी ऑफ हायड्रियन ही अशी होती आणि नंतर जे पाडलेली आहे इथे लिहिलेलं आहे. ही आता अशी पडलेली अवस्था. ख्रिश्चनांनी पाडले आणि मुस्लिमांनी पाडलेले आहे. जर्मनांनी सुद्धा पाडले. ते अगोरा म्युझियम आहे. तिथलं टेम्पल ऑफ हेफस्टॉइस्टॉस असं नाव आहे. या इथे जे असतात पूर्ण पेंटिंग आणि मूर्त्या किंवा वेगवेगळे आकार काढलेले असतात आणि कॉलमवर नसतात. मध्ये मूर्ती होती. फक्त या टेम्पल जे मंदिराला धक्का लावला नाही आहे. जे मंदिर आहे तसंच आहे. नंतर कालांतराने पडलं मध्ये, पण बाकी सगळं काही उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि त्या उद्ध्वस्ताच्या खुणा ग्रीसमध्ये अथेन्समध्ये भरपूर आहेत. ही जी बिल्डिंग आहे like she validates me, so she's like more supportive than the TikTok. Yeah, that's what I'm thinking. 1953 मध्ये अमेरिकन्स आले आणि त्यांनी ह्याची हुबेहूब प्रतिकृती त्यांच्या तिथे बनवलेली आहे असं ते सांगतात. मी तिथेच आहे. ते अगोरा जे आहे तो एरिया जिथे हेप्टॅग्लॉन म्हणून ते जिचं टेम्पल पाडलं नाही. सतेना म्हणून एक देवी होती, सतेना. तिचं मंदिर मात्र त्यांनी पाडलं आणि बाकी सगळे मंदिर पाडलं. फक्त एकच मंदिर पाडलेलं नव्हतं. हे काही पडलेले कॉलम्स वगैरे इथे ठेवलेले आहेत. आणि हे जे मार्बल आहे तिथलं मार्बल चोरून सगळं मार्बलमध्ये बनवलेलं होतं. तर ते काढून तिथलं सगळं त्याचा चुरा करून मग त्याचे चर्चेस असं वगैरे बनवलेलं आहे त्यांनी. हे अथेन्स ग्रीसमधलं ॲक्रोपोलिस इथे आले मी. ॲक्रोपोलिस वर आहे आणि तिथे जाताना हे लागतं ओपन थिएटर. ग्रीक जी संस्कृती आहे बिफोर ख्रिस्ट 5व्या-6व्या शतकातली, म्हणजे 500-600 वर्ष ख्रिस्ताच्या आधी आणि नंतर ख्रिस्तानी आक्रमण केल्यावर त्या लोकांना ख्रिश्चन बनवलं. हे ख्रिश्चन आक्रमणानंतर त्यांनी बनवलं सर्वांना. पण त्याच्यामध्ये ग्रीसमध्ये आधीच्या खुणा त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. खूप ठिकाणी त्यांनी आधी बाकीचे सगळे टेम्पल्स जे आहेत ते सगळे डिमॉलिश केले, उद्ध्वस्त केले. तरी ते त्यांची संस्कृती ग्रीसमध्ये आपल्याला दिसते की त्याच्या आधी अपोलोचं मंदिर असेल किंवा अर्कोपोलिस म्हणजे गडी, म्हणजे त्या गावातलं
सर्वात उंच ठिकाण जिथे पाणी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि मग राहण्याची जागा पण आहे, राजा आणि मंदिरं वगैरे सगळं आहे. इथे समोर एक हे दिसतोय चेहरा, तर मध्ये प्ले चालतो आणि आजूबाजूला जे आहे ते सगळे प्रेक्षक बसलेले असतात. आता इथून वर गेल्यावर ते अर्कोपोलिस आणि पॅसेडॉनचं टेम्पल दिसेल. अर्कोपोलिस अथेन्स आहे. गर्दी खूप असते इथे. मी सकाळी 9चा स्लॉट घेतला, 10 नंतर तर खूपच गर्दी होते. मी ॲक्रोपोलिसच्या एकदम वरच्या भागाला आले, तिथून समोरून वर चढून आले. आता इकडे जाण्यासाठी हे 2 स्ट्रक्चर आहेत फक्त. हे इथलं एक स्ट्रक्चर आहे आणि हे इथलं एक स्ट्रक्चर आहे. खूपशा गोष्टी ज्या आहेत ते ख्रिश्चन आक्रमण जे झालं सगळ्याच संस्कृतीवर, त्यांनी त्यांचे पुस्तकं जाळली, मंदिरं जाळले. त्यावेळीसुद्धा खूपशे मंदिरंसुद्धा उद्ध्वस्त झाले. त्याच्यानंतर ऑटोमन साम्राज्य होतं, त्यांनीसुद्धा भरपूर उद्ध्वस्त केलं. सगळ्यांनी टेम्पल्स, आधीचे टेम्पल्स उद्ध्वस्त करून तिथे चर्चेस बांधले किंवा मॉस्क बांधले. म्हणजे मुस्लिम असतील तर त्यांनी मस्जिद बांधली, मदरसे बांधले, आणि समजा जर ख्रिश्चन असतील तर त्यांनी चर्चेस बांधले आधीचं जे आहे ते पाडून. त्यातलं जे वाचलेलं आहे ते इथे त्यांनी ठेवलेलं आहे. ही जी ग्रीक संस्कृतीतली अथेना देवी आहे तिचं हे मंदिर आहे. बिफोर ख्रिस्ट 8व्या शतकातलं. त्याला ओल्ड टेम्पल म्हणून सुद्धा म्हणतात. मध्ये सगळं पडलेलं आहे आणि आतमध्येपर्यंत जाऊ देत नाही, तिथेच जाऊ देतात. त्याच्यामुळे इथूनच तुम्हाला त्याचा व्हिडिओ घेता येतो. हे अथेन्समध्ये आहे. ही हिल आहे अर्कोपोलिस हिल. अर्कोपोलिस ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे गडी, जे त्या शहरातली सर्वात उंच जागा जिथे मंदिरं आणि किल्ले किंवा राजाच्या राहण्याची जागा असेल, म्हणजे जे सुरक्षित असेल आक्रमणापासून असं. असं रशियात पण आहे. इथून कारंजा फुटतं आणि मग मध्येच ते थांबतंय. सगळेजण कसे मस्त खेळत आहेत. मस्त.